मी आहे सायन बांद्रा लिंक रोडवरती संत रोहिदास मार्गावर गेली 7 ते 8 वर्षे झालं या रस्त्याच्या कामासाठी, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून या ठिकाणी कामात अतिशय दिरंगाई सुरू आहे. लोकांना याचा नाहक त्रास होत आहे आणि हे टेंडर जवळजवळ सुरुवातीला 22 करोडचं होतं, त्यानंतर ते 100 करोडवरती गेलं आणि आता पुढे काही कोळी बांधवांनी विरोध केला म्हणून टी जंक्शनपर्यंत हे काम नेण्यासाठी आता ह्या कामाला परत 80 करोडची टेंडर काढलं गेलं आहे. म्हणजे ह्या एकूण कामासाठी जवळजवळ 200 करोड रुपये खर्च करून ह्या इथं गटाराचं पाण्याचा साठा करण्यासाठी कॅनन बनवणार आणि ते पाणी साठा करणार, ह्यासाठी 200 करोडची उलाढाल करून ह्या ठिकाणी या लोकांच्या ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे, जी कंपनी आहे, त्या कंपनीने तर महापालिकेला लुटले, महानगरपालिकेचा पण याचा हात आहे. त्याचबरोबर काही राजकीय लोकांनी सुद्धा याचा गैरफायदा घेऊन या कॉन्ट्रॅक्टरकडून मोठी रक्कम वसूल केलेली आहे. कारण कामाचा अडथळा, नागरिकांना होणारा त्रास किंवा अशा काही कारणं सांगून या कॉन्ट्रॅक्टरची जवळजवळ लूट केलेली आहे. द्यायचे गव्हर्नमेंटला पैसे यायचे तर आम्ही जगणार कसं?